नमस्कार, मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मोहिनीताज किचनमध्ये। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला आता मग वेळ न घालवता आपण डाळ पालकची रेसिपी कशी करायची ती बघूयात। तर इथे मी अशी एक मोठी वाटी पालक घेऊन त्याला धुवून स्वच्छ अशी छान बारीक कापून घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे मी एक वाटी असं सालीची मूग डाळ घेतलेली आहे। हिरवी मूग डाळ जी मार्केटमध्ये सहज मिळून जाते ती डाळ आहे। आणि आता आपण कुकरमध्ये ही डाळ घालून घ्यायची आणि अशी ही डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर इथे मी अशी ही मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण 3 वाट्या पाणी घालून घ्यायचं। आणि इथे असे ह्यामध्ये पाणी घालून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी घालती आहे 2 अशा हिरव्या मिरच्या आणि तसंच थोडंसं आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे असं तेल घालून घ्यायचं। तेल इथे घातल्याच्या नंतर मी ह्यामध्ये घालती आहे 2 तेजपत्ता आणि आता आपण कुकर लावून ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आणि कुकर पूर्णपणे छान थंड झाल्याच्या नंतर इथे आपण बघू शकतो की डाळ एकदम मस्त अशी शिजलेली आहे। आणि त्यामध्ये जे आपण तेजपत्ता घातलेला आहे तो आता याच्यामधून आपण सेपरेट करून घ्यायचा किंवा बाजूला काढून घ्यायचा आहे। आणि आता आपण पुढची प्रोसेस म्हणजे ह्या डाळीला फोडणी द्यायची। तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे असं तेल छान गरम करून घेते आहे। इथं तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता। आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे आणि त्याचबरोबर अगदी पाव चमचा असा जिरं घालून घ्यायचं आणि थोडासा कढीपत्ता। आणि कढीपत्ता घातल्याच्या नंतर मी ह्यामध्ये घालती आहे एक मोठा चमचा लसूण म्हणजे 7 ते 8 असा लसणाच्या पाकळ्या मी ह्याच्यामध्ये परतून घेते आहे। आणि तसंच 1 इंच अद्रक मी किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही कापून सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता। आणि हे सुद्धा छान आपण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा। आणि इथे असा कांदा घातल्याच्या नंतर आपण हा खूप मस्त असा रंग बदलेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे। आपण ही डाळ पालकची भाजी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे काही केलेलं नाही, अगदी साधी सोपी ही भाजी आहे। आणि तसंच मी ह्यामध्ये घालती आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि इथे असा टोमॅटो सुद्धा आपण छान पाणी सुटेपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे। आता आपण ह्यामध्ये थोडेफार मसाले घालू। तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट, त्याचबरोबर पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर। तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा वापरू शकता। आणि इथे असा हा मसाला आपण मस्त असा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। आणि त्यानंतर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही बारीक चिरून घेतलेली पालक आणि पालक सुद्धा आपण मस्त अशी शिजवून घ्यायची। 5-1 मिनिटं परतल्याच्या नंतर पालक छान अशी मऊ होते आणि ही क्वांटिटीमध्ये अर्धी होते, म्हणून आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा शेवटी ह्याच्यामध्ये मीठ घालायचं, आधीच मीठ घालायचं नाहीये। आणि अशी ही पालक सुद्धा छान अशी परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण घालतो आहे ही शिजवलेली डाळ। आणि डाळ घातल्याच्या नंतर मी त्यामध्ये घालती आहे थोडंसं पाणी। पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ डाळ पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। पण मी यामध्ये साधारणपणे असं 1 वाटी पाणी घालून घेते आहे। आणि पाणी घातल्याच्या नंतर आपण छान ही डाळ मस्त अशी उकळून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर मी ह्यामध्ये घालती आहे चवीनुसार असं मीठ आणि मीठ घालून खूप छान अशी आपण ही भाजी एकत्र करून घ्यायची आहे। खूप मस्त चमचमीत अशी भाजी लागते। तर इथे अशी डाळ खूप मस्त अशी उकळल्याच्या नंतर त्याला तर आपण तुपाची फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी इथं मी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे असं साजूक तूप घालून घेते आहे। तुम्ही इथे बटर सुद्धा वापरू शकता। आणि इथं तूप मस्त गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 मी अशा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या घालती आहे। त्याचबरोबर 2 लाल सुक्या मिरच्या आणि अगदी पाव चमचा असा काश्मीरी लाल तिखट त्याला छान रंग येण्यासाठी। तर इथं अशी फोडणी तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा
आणि अशी ही बनवलेली जी फोडणी आहे ती आता आपण ह्या डाळीमध्ये घालून घेऊ। तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये आणि तुपामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आणि यावरती आपण झाकण ठेवू 5-1 मिनिटं, म्हणजे त्याचा फ्लेवर छान राहील डाळीमध्ये त्या फोडणीचा। तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त अशी ही डाळ दिसती आहे। तर अशी ही अगदी सोपी आणि तितकीच टेस्टी अशी डाळ पालकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। भाताबरोबर किंवा चपातीसोबत सुद्धा खूप मस्त अशी ही डाळ पालक लागते। रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका। नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटू अशा छान छान नवनवीन रेसिपीसह।